उद्धव ठाकरेंनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्लीतल्या जंतर मंतर इथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भेट देण्याचं आवाहन केलंय। ठाकरेंनी कॉकरोच जनता पार्टीला आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलाय। तसंच आंदोलनाला अधिक पाठिंबा देण्याचं आवाहनही केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे की ते आंदोलन स्थळी भेट देतील आणि राहुल गांधींनी देखील भेट द्यावी असं आवाहन ते करतात। मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे 20 जुलैला जंतर मंतरवरती जाऊन वांगचुक यांची भेट घेणार असून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जाणार आहेत। सोनम वांगचुक यांच्यासह कॉकरोच जनता पार्टीने 20 जूनलाच जंतर मंतर या ठिकाणी अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलनाचं आवाहन केलं। अभिजित दिपकेच्या नेतृत्वाखालील या संघटनेनं नीट यूजी पेपर फुटीसारख्या विविध परीक्षांमधील अनियमिततेमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली। सोनम वांगचुक यांची प्रकृती ही दिवसांगणिक खालावत चाललेली आहे। एखादा विषय जरूर असा असायला पाहिजे की त्याच्यावरती देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे। मी अजूनही तिथे कोणी पक्षाचे झेंडे घेऊन जावे या मताचा नाहीये, कारण अभिजित दिपके हा युवक देशातल्या युवकांचा आवाज तिकडे उठवतोय। सोनम वांगचुक आहेत, अभिजित दिपके आहे आणि सगळे जे काही युवक आहेत हे कोणासाठी लढत आहेत? देशातल्या सर्व युवकांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी सुद्धा जागं झालं पाहिजे। माझं तर म्हणणं आहे, मला वाटलं तर मी सुद्धा जाईन। राहुल गांधींनी गेलं पाहिजे। देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी राम रक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन तिकडे जर काय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर याच्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? जे विद्यार्थी जागून, आणि मी बघतोय की अनेक पालक सुद्धा अतिशय म्हणजे संतापलेले आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी लावून माझा मुलगा माझी मुलगी शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, मला शिकता नाही आलं पण माझा मुलगा किंवा मुलगी शिकली पाहिजे, त्या मुलाचं संपूर्ण शिक्षण आणि त्यांची आयुष्यभराची पुंजी ही एका याच्यात बर्बाद होते आणि कोणाला काही पडलेलं नाहीये। तर सोनम वांगचुक यांचं आंदोलन, सीजेपीचं आंदोलन आणि राहुल गांधींना पाठिंबा देण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन या संदर्भात चर्चा करण्यासाठी या क्षणी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत। अरविंदजी, आपलं खूप खूप स्वागत। अरविंदजी, खरं तर उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय आणि हा पाठिंबा नेमका कोणत्या मुद्द्यांसाठी आहे? ज्यावेळेला तुम्ही देखील सोनम वांगचुक यांची भेट घेतली त्यावेळेला काय चर्चा झाली? पत्रकार परिषद घेऊन कोणत्या कारणांसाठी आम्ही समर्थन करत होते स्पष्टपणे सांगितलंय। हो, पण तुम्ही पुन्हा विचारताय म्हणून तुमच्यासाठी एवढंच सांगतो की मुळात आता जो विषय सुरू आहे, वांगचुक कशासाठी बसले आहेत, तर त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला। तो राजीनामा का मागितला? तर त्याचं त्यांनी विस्तृतपणे उद्धवजींनी पण सांगितलंय की तुम्हाला 22 लाख मुलांच्या भविष्याशी तुम्ही खेळलात। निव्वळ त्या 22 लाख मुलांपुरतं ते मर्यादित राहिले नाही, अख्खं कुटुंब ते स्वप्न पाहत असतं। ती मुलं तर पाहतातच, ते स्वप्न पाहत असतं, पण ते स्वप्न उद्ध्वस्त होताना समोर पाहिलं। परिणामी विद्यार्थ्यांनी काही आत्महत्या केल्या। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण त्याच्याकडे कसं पाहतो की याला जबाबदार कोणी आहे की नाही? नीटची परीक्षा, त्याचा पेपर लिकेज होतात। आता अलीकडे राज्यातल्या एका परीक्षेच्या बरोबर एकदा नव्हे, आतापर्यंत 41 वेळा परीक्षांचे पेपर लीक झाले। तुम्हाला कशाचंच काही वाटत नाही का हो? आणि म्हणून या मागणीसाठी वांगचुक त्यांनी अगोदर समर्थन केलं आंदोलनाला आणि कालांतराने त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं।
मला आदरणीय उद्धवजींनी सांगितलं, अरविंदजी तुम्ही जा दिल्लीमध्ये वांगचुकांना भेटा. मी स्वतः वांगचुकांना भेटलो. हम्म. त्यांच्याबद्दल मनात पहिल्यापासून आदर तर होताच, कारण पर्यावरणवादी आणि पर्यावरणावर प्रचंड गाढा अभ्यास असलेली ती व्यक्ती आहे. आणि त्यासाठी त्यांना भेटावंसं वाटत होतं. हे निमित्त हे झालं आणि मग वांगचुकांना विचारलं, ते म्हणाले आपण तर एकच तर मागणी केली आहे ना की यांचा राजीनामा घ्या. मला आश्चर्य वाटतं सरकारचं, म्हणजे आम्ही अशी संवेदनशील सरकार राज्यात केंद्रात सातत्यानं पाहिलेत की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं आंदोलन कोणी करत असेल, अगदी आता तुम्ही महाराष्ट्रातल्या जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्याबरोबर राज्याचे मंत्री धावतात ना, मग तिथं तुम्ही इतके दिवस आंदोलनात बसल्यानंतर एकही मंत्री एकही अधिकारी फिरकत नाही. अहो त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनात सुद्धा तेव्हा सुद्धा राज्याकडनं सुद्धा प्रतिनिधी इथे बसले, तेव्हा विलासराव देशमुखांची नियुक्ती केली होती. बरोबर. पुन्हा तिकडे बसले तेव्हा सुद्धा अनेक मंत्री जाऊन भेटत होते, त्यांना माघार घेण्याची विनंती करत होते. काहीच नाही. इतकं निर्दयीपणा तुम्ही वागता. आणि म्हणून याकडे अधिक गांभीर्यानं पाहावं असं माननीय उद्धवजी ठाकरेंना वाटतं. कारण तुम्ही या देशाच्या भविष्याशी खेळताय. ते देशाचं भविष्य कुठं आहे, ते या तरुण मुलांमध्ये आहे. ते तीच उद्ध्वस्त झाली. ती उद्याची पिढी, तीच उद्याची भारताची पिढी आहे. ती उद्ध्वस्त करताय त्याचं तुम्हाला सोयर सुद्धा नाही. इकडे राम मंदिरात चोरी सुरू आहेत, तिकडे तुमचे दौरे सुरू आहेत टुरिझम. काहीच वाटत नाही तुम्हाला. अहो तुम्ही कुठे असलात तरी सांगू शकला असतात जा केवळ से मिलीये. मला आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांची आठवण याचा मी बरोबर फार येते. छोट्या छोट्या गोष्टीत एक मुद्दा तुम्हाला किस्सा सांगतो. पण हे वंदनीय शिवसेना प्रमुख सरकार आल्यानंतर असं म्हणाले होते की जनतेला मंत्रालयावर मोर्चे आणण्याची वेळ येता कामा नये, असं उत्तम काम करा. बरोबर. पण चुकून जर मोर्चा आलाच तर मंत्रालयात 6व्या मजल्यावर बसलेल्या मंत्र्यांनी उतरावं आणि मोर्चा समोर जाऊन सांगायचं का आलात, काय तुमचे प्रश्न आहेत सांगा, आम्ही तुमच्यासाठी समोर उभे आहोत आणि सोडवा. याला संवेदनाशील सरकार म्हणतात. बरं, हे असंवेदनाशील आणि कृतज्ञ सरकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत पण असंच केलं होतं. अगदी नक्षलवादी ठरवण्यापर्यंत त्यांची मर्यादा गेल्या होत्या. 700 शेतकरी गेले ना हो. त्या मृत्यूला कोणी जबाबदार आहे की नाही? अख्ख्या देशात उसळायला पाहिजे होतं तेव्हा. खरं तर 700 शेतकऱ्यांच्या, आणि मग शेवटी घेतले ना कायदे मागे. बरोबर आहे अरविंदजी. याच मुद्द्याला पुढे हे आपल्या लक्षात येत नाही अजूनही की तुम्ही ज्या वेळेला या आंदोलनासंदर्भात राहुल गांधींना देखील पाठिंबा देण्याचं आवाहन करता, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आता तरी एकत्र येण्याची वेळ आलेली असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे तसे आम्ही एकत्रच आहोत, प्रश्न येत नाहीये. लक्षात घ्या, प्रत्येक कसं आहे, राहुल गांधी असू द्यात किंवा काँग्रेस पक्ष, त्यांचं एक बाबतीत एक मत चांगलं असतं की ही सगळे पक्षाला स्वतःचं अस्तित्व आहे ना, ज्याला आपण मिनिमम प्रोग्राम म्हणतो, कॉमन मिनिमम प्रोग्राम, त्यामध्ये आम्ही सगळे एकत्रच असतो. संविधानाचं रक्षण करणं आम्ही एकत्र आहोत. डिलिमिटेशन बिलवर आम्ही एकत्र होतो. महिला आरक्षणाचं पांघरून घेऊन दुसराच बिल घुसवत होते ना ते, त्याला जागा दाखवली ना आम्ही. आता असे जे मुद्दे आहेत त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा थोडा वेगळा असू शकतो. त्यामुळे आदरणीय उद्धवजीने आवाहन केलं की बापरे, आता 15-16 दिवस होऊन आले, आता सगळ्यांनीच मात्र ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्यात त्यांनी असं जाणीवपूर्वक असं म्हटलेलं दिसतं बघा, पक्षाचे झेंडे बाजूला करून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. बर, पण मग मला एक सांगा, हे आंदोलन केवळ सोनम वांगचुक, मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी फोनवरून त्यांच्याशी बोलणं केलं वांगचुकांशी सुद्धा. बरं, आणि हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं कळेल. जमलं तर मी स्वतः सुद्धा येईन असं ते म्हणाले. बरं, ही भेट येत्या काळामध्ये होऊ शकते. मग अरविंदजी, हे आंदोलन केवळ सोनम वांगचुक यांचं राहिलेलं नाहीये, तर लोकशाही आणि नागरिकांच्या हक्कांचं आंदोलन बनलेलं आहे असं तुम्हालाही वाटतं का? वा, स्वागत करतो तुमच्या या वाक्याचं. खर तर हा विषय तर त्यांचं आत्ता आंदोलन फक्त एका मागणीपुरतं मर्यादित आहे. पण ते वांगचुकांनी जेव्हा राज्याची निर्मिती करा, 370 धारा तुम्ही रद्द केलीत,
मग आमचं राज्य निर्माण करा ना. तर राज्य करत नाही म्हणून ते बसले उपोषणाला. त्यांनी चायनाचं आक्रमण होतंय म्हणून सांगितलं, ताबडतोब तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. हम्म. वांगचुकांचं प्रत्येक मागणं या देशाच्या भल्याचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं वांगचुक हे देशाचे खरं तर ऍसेट आहेत असं माझं म्हणणं आहे. बरं. आणि आदरणीय उद्धवजींनी चक्क देतात ती अतिशय या देशाला गरजलेली व्यक्ती आहे ती हा, हा. माणूस. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जरा सुद्धा काही वाटत नाही याचं मला आश्चर्य वाटतो. अरे अधिकारी पण जात नाहीत, कमाल झाली ना. म्हणून या निर्दयीपणाचा विरोध करण्यासाठी आदरणीय उद्धवजींनी आवाहन केलंय सगळ्यांना की सगळ्यांनी मिळून या युवा पिढीचं उद्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण त्या आंदोलनाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. अभिजित देपे असेल किंवा बाकी आणखीन मंडळी जी करतायत त्यांच्या पाठी तन मनापासून उभं राहिलं पाहिजे. बरं अरविंदजी, उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचं भावनिक आवाहन केलं. जसं तुम्ही म्हणालात की फोनवरून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तुम्हालाही त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटायला लागलेली आहे का? वाटते ना. मी त्या दिवशी त्यांना पाहिलं, त्याचा हात हातात घेतला, बोललो, हा. मनात धस झालं. 16 दिवस आता म्हणून बसल्या. मी जेव्हा गेलो तेव्हा 10 दिवस होऊन गेले, 11वा दिवस होता त्या हो, हो. दिवशी. 5 दिवसापूर्वीची भेट आहे माझी. हम्म, हम्म, हम्म. काय ताकद काय असेल बघा ना. आत्मबळ ज्याला म्हणजे उद्धव वंदनीय शिवसेनेचा शब्द होता. आत्मबळ तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर काही करू शकता. आत्मबल असलेली व्यक्ती आहे ती. आणि म्हणून ते असं आंदोलन जेव्हा करतात तेव्हा ते सार्थकी लागल्याशिवाय माघार घेणार नाही अशी त्यांची भूमिका असते. हम्म, हम्म, हम्म. यामध्ये एक गोष्ट मला सकाळी आदरणीय उद्धवजींच्या पत्रकार परिषदेत एक आणखीन जाणवली. हा. ती एक आणखीन भयानक गोष्ट घडलेली आहे. होऊन गेली. म्हणजे अग्रवाल नावाच्या ग्रस्तांनी गंगेच्या शुद्धीकरणासाठी आंदोलन केलं होतं हा, हा, हा. आणि अखेर त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. कुठे दखल नाही. इतकं निर्दयी तुम्ही वागू शकता, मला आश्चर्य वाटतं. त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ आहेत की राजकीय स्वार्थ आहेत, सामाजिक आहेत. देशाच्या हितासाठी उभे राहिलेल्या माणसांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि उद्धव साहेब त्या पद्धतीने उभे राहिले, त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे आपण. बरोबर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्देश लक्षात आला. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्र बाहेरील एका आंदोलनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतकी सक्रिय का झालेली आहे? हा एक मोठा राष्ट्रीय मुद्दा आहे असं मान्य झालेलं आहे का आता आपल्या पक्षाकडून? आता आम्हाला वाटत, तुम्हाला कळत, आम्ही कधी सक्रिय नव्हतो असा माझा उलटा प्रश्न. कधी सक्रिय नव्हतो सांगा. आत्ता फक्त काय झालं, विधानसभेत अपेक्षे इतका यश नाही आलं, त्यानंतर हे सगळे उलट वारे व्हायला लागले. आम्ही विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काय करतो ना आंदोलन. कुठलं आंदोलन नाही केलं. महागाईचं असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असतात ना. सक्रिय होतो म्हणजे आता काय झालं की आमच्या भूमिकेत सत्ताधारी पक्ष अधिक अडचणीत आला. कारण चोऱ्या करतात, भ्रष्टाचार करतात, हे आता उघड जनतेला कळायला लागलं. 92 लाख लाडक्या बहिणींना एका दिवसात काढून टाकलं. त्या सीएजी रिपोर्ट मध्ये आश्चर्य चढले ना. राज्य बुडायला निघालेलं आहे, इतकं कर्ज आहे राज्यावर. मग आपण विचार करा. मग उद्धवजी जेव्हा हे मध्य मांडतायत, कालपर्यंत लोकांच्या डोळ्यावरची झापड होती, धर्मांधपणा आणून केलेली झापड. म्हणजे कुठलाही विषय काय आला का हिंदू मुस्लिम करत राहायचं. आता सुद्धा बघा तुम्ही कसे वेगळे विषय ताबडतोब. म्हणजे राम मंदिराच्या चोरीबद्दल बोलल्यानंतर एक महाराष्ट्रातला एक चोर सिद्धिविनायकाबद्दल बोलतो. अरे वा, तुमचं सरकार याचा चर्चा करा, हिंमत असेल तर चौकशी. आदेश बांदेकरांनी तुम्हाला आव्हान दिलंय. हे असं जेव्हा घडतं तेव्हा लक्षात आलं पाहिजे, माझी चोरी सांगण्यात तुम्ही चोरच सांगायचं फक्त. ते लहान मुलं करायचे ना, त्याला पण पकडलं, परीक्षा ह्याला कॉपी करताना पकडलं का, हा बघा तो पण कॉपी करतो सांगण्यासारखं आहे ते. चोरी ती चोरी वर शिरजोरी. तुम्हाला ज्वारा जनाची नाही मनाची पण लाज वाटत नाही का? त्यावर श्रद्धा, अखंड हिंदुस्थानच्या श्रद्धा त्या प्रभू रामचंद्रावर. त्यांचं मंदिर उभं राहावं म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आव्हान दिलं. पुन्हा उद्धवजी ठाकरे आम्ही सोबत असताना पण सारखे म्हणायचे, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे. हे उद्धवजी ठाकरे आम्ही
युतीत असताना पण उघडपणे बोलत होतो, पाठीमागून नाही बोलत होतो. त्याग आहे त्या मंदिरासाठी. बरं, पण अरविंदजी आता सरकारचा विषय आपण काढलेलाच आहे. त्या श्रद्धा जिथे लोकांनी ठेवल्या तिथले पैसे चोरतात. तुम्हाला लाज नाही वाटत स्वतःची? असा एक क्षणभर एक प्रश्न विचारतो. हा. असं क्षणभर धरा की काँग्रेसचं सरकार असतं आणि काँग्रेसने नेमलेले चंपतराय बिंपतराय कंपनी, चोर कंपनी तिकडे असती आणि असं काही घडलं असतं, तर भारतीय जनता पार्टीने काय केलं असतं? निश्चित देश रान पेटवलं असतं. पेटवलं असतं ना. नाही असं नाही, पण आता सरकारचा तुम्ही विषय काढलाय देश म्हणूनच मी पेटवला विचारतोय की भाजपचं म्हणणं आहे की विरोधक प्रत्येक आंदोलनाचं राजकारण करतात, त्यांना तुमचं उत्तर काय आहे? अरे वा, एकच सांग, कोविड मधलं तुमचं वर्तन काय हे जरा जमलंच तर तुमच्याकडे आर्काईव्ह मध्ये ते असतील, दाखवा बरं. पोलीस स्टेशनात जात होते स्वतः मुख्यमंत्री आताचे, आठवतं का? किती खोटे नाटे प्रकार तुम्ही केलेत उद्धवजींना त्रास देण्यासाठी. तुम्ही त्या काळात आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा एसटी महामंडळाचं विलिनीकरण करा. उभ्या महाराष्ट्रातल्या एसटी बंद केल्या. कोणी केल्या होत्या? राजकारण नाही केलं का तुम्ही? ते ढोल वाजवणारे खोत आणि ते पड्याळकर कुठे आहेत आता? हा, झालं का विलिनीकरण? नाही ना. लाडक्या बहिणींना प्रलोभन देऊन मतं घेणारे तुम्ही, लोकांना खोटी आश्वासनं देऊन मतं घेणारे तुम्ही. तुमचा खोटारडेपणा काही दिवस चालतो. आता उघडकी झाले सगळं. वस्त्र एक एक पडतायत बरं, गळतायत खाली. आणि ते लोकांना कळायला लागलं की हे ढोंगी लोक आहेत, खोटारडे आहेत आणि दिलेल्या शब्दाला न जागणार आहे. त्यामुळे यांची वस्तू सावध राहणं आवश्यक आहे आणि आता बरोबर घाव घालणं आवश्यक आहे. त्यासाठी बरोबर आहे, आपण घाव घालणं देशाच्या आवश्यक आहे असं आवाहन करताय. देशाच्या एकतेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी. नक्की नक्कीच अरविंदजी, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या बरोबर या संदर्भामध्ये सविस्तर अशी चर्चा केलीत आणि सोनम वांगचुक यांना भेटल्यानंतर तुमचा नेमका काय अनुभव होता तो शेअर केला, त्यासाठी आपले धन्यवाद. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आता पुढली चर्चा करण्यासाठी, राजकीय चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण. कारण भाजपचं यावरती काय म्हणणं आहे हेही जाणून घेणं गरजेचं आहे. अजितजी, स्वागत आपलं. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते जयेश वाणी आपल्या सोबत आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो. अजितजी, अरविंदजी काय म्हणाले हे आपणही ऐकलेलं आहे. मला सांगा, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंब्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन किती योग्य, किती राजकीय आहे असं तुम्हाला वाटतं? नाही विशालजी, सर्वप्रथम मला आक्षेप असा आहे की जशी वेळ अरविंद सावंतांची महत्वाची आहे तशी आमची सुद्धा महत्वाची आहे. आता पुढच्या चर्चेमध्ये त्यांचं झालंय सगळं, त्यामुळे आता सलग आपण भारतीय जनता पक्षाला वेळ दिला पाहिजे, आमचं ऐकून घेतलं पाहिजे. म्हणूनच आपल्याला आमंत्रित केलं. त्याचं कारण असं आहे, आता राजकीय चर्चा, साध्या खासदाराला तुम्ही बोलून फक्त त्यांना भेटून आले, दिल्लीला जाऊन काय पराक्रम केला असं त्यांनी? मुसलमानांच्या मतावरती निवडून आलेले अरविंद सावंत बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्राला कुल्ले दाखवून अशाच पद्धतीने वाकुल्या दाखवणार ना? त्यांच्याकडनं दुसरं काय अपेक्षित आहे? ज्या आंदोलनाच्या माध्यमातून देशाच्या तरुणाईला फक्त आणि फक्त दिशाहीन होण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी कट रचून एकत्र आणण्याचे प्रयत्न केले गेले होते, ते संपूर्णपणे नेस्तनाबूत झालेले. या ठिकाणी आपण जर बघितलं, या आंदोलनाच्या ठिकाणी कोण जात आहेत, त्यांच्या मागण्या काय आहे, ते जर आपण सगळं बघितलं. अजितजी यावेळेला आपल्या सोबत बोलत होते, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्याशी आपला संपर्क यावेळेला तुटलेला आहे. पुन्हा एकदा ते आपल्याबरोबर जोडले जातील आणि थेट त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोतच. पूर्ण वेळ भाजपला देखील त्यांची बाजू मांडण्यासाठी आपण देणार आहोतच. दुसरं महत्त्वाचं, जयेशजी आपल्याबरोबर आहे. जयेशजी, मला सांगा, एका बाजूला उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांना आवाहन करतात की तुम्ही देखील यावं आणि या संपूर्ण सुरू असलेल्या गोष्टींना पाठिंबा द्यावा. मात्र सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरून केवळ राजकारण सुरू असं समजायचं का? जयेशजी. विशालजी, मी आता आपण सगळ्यांनीच ऐकली आणि आताची काय परिस्थिती आहे, भारतीय जनता पार्टी काय बोलली हे देखील आपण ऐकलं. मुद्दा हाच होतो पुन्हा पुन्हा की जेव्हा एखाद्या गोष्टीकडे जनतेचं लक्ष आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईन. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो, सविस्तर वेळही देतो. यावेळेला अजितजी पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अजितजी, आपला मुद्दा पूर्ण करा. तांत्रिक अडचणीमुळे तुम्ही कट झालेला. नाही, आता वेळ तुम्ही आम्हालाच दिला पाहिजे, कारण अर्धा तास तुम्ही खासदार महोदयांचं भाषण महाराष्ट्राला ऐकवलेलं आहे, त्यामुळे आता
बोला ना. आमची वेळ आहे ते आम्हालाच बोलायला दिलं पाहिजे. वेगवेगळ्या विषयावरती भूमिका स्पष्ट करत असताना विशालजी मला या ठिकाणी आपल्याला एक सांगायचे की सोनम वांगचुक हे सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या मागण्यांच्या करता यापूर्वी देखील त्यांनी उपोषण केलं होतं. त्यावेळेला सरकारनं ममत्वानं त्यांचं ऐकून घेतलं. त्यांच्याविषयी नेमकी काय त्यांचे म्हणणं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते सगळे शांतपणे सविस्तरपणे ऐकून घेतले. हम्म. या विषयामध्ये काय होतंय माहितीये का, या देशामधले विरोधक सपशेलपणे अपयशी ठरल्यामुळे या बरं. देशामधल्या विरोधकांना कुठल्याही पद्धतीनं आपली बाजू मांडण्याच्या संदर्भामध्ये मुद्दे सापडत नसल्या कारणानं असे काहीतरी जेव्हा मुद्दे देशामध्ये उपस्थित होतात त्या मुद्द्यांना करता आणि या आंदोलनांचा आपल्या राजकीय स्वार्थाकरता वापर करून घेण्याच्या उद्देशानं या सगळ्या विषयामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की आपण राजकीय विरोध करायला अपयशी ठरलेलो असल्यामुळं या अशा आंदोलनांचा, उपोषणांचा, राजकीय असंतोषाला आणखी कसं आपल्याला पेटवता येईल याचा वापर करून घेण्याकरता हे वापर करतायत. बरं. उद्धव ठाकरेंना राहुल गांधींना आवाहन करावं लागतं की बाबा तुम्ही जा. यावरूनच विरोधकांमध्ये काय एकवाक्यता आहे आणि या विषयामधला जो सिरियसनेस आहे, मला एक गोष्ट कळतीये की सरकार प्रत्येक वेळेला यांच्या काळामध्ये जसं होत होतं की निवडणूक पेपर फुटल्यानंतर त्याची विक्री होत होती. लोकांच्या नियुक्त्या झाल्यानंतर 10-10, 15-15 वर्षांनी लक्षात येत होतं की या विषयामध्ये घोळ आहे, त्याच्या चौकशा लागत होत्या. तसं न होता ही जी सगळी सिस्टीम आहे ही निर्दोष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बरं. आणि या अशा सगळ्या घटनांना आपलं राजकीय महत्व वाढवून घेण्याकरता आणि लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्याकरता पुरेपूर वापर कसा करायचा याचा अयशस्वी प्रयत्न विरोधक करतायत. आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं काहीतरी खूप भला मोठा एक देशाला वाचवणारा एक कोणतरी मोठा नेता परदेशातनं येतोय, पद्धतीनं त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्याचा गवगवा करण्यात आला. त्याचं आंदोलन मोठं करता यावं म्हणून आम आदमी पक्ष असेल, इतर विरोधी पक्ष असतील, काँग्रेस असेल, त्याच्यामधल्या प्रमुख लोकांनी आर्थिक फंडिंग केलं. मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे फॉलोअर्स तयार करण्यात आले. पाकिस्तानमध्ये काही त्याच्यामध्ये फॉलोअर्स निघाले आणि ज्या वेळेला देशाचं सरकार उपाययोजना करतंय, ममत्वानं आपलं ऐकून घेतंय, या सगळ्या विषयामध्ये देशाच्या तरुणाईमध्ये विशेषतः असंतोष निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न या सगळ्या मंडळींनी चालवल्याचं आपल्याला दिसतंय आणि सपशेल अपयशी ठरलेल्या या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीनं तरुणाईनं पाठिंबा दिलेला नाही. हे जे मुद्दे आहेत सगळे, यांच्या मुद्द्यांना कुठेही स्वीकार्यता नाही. फसलेल्या आंदोलनामधनं दुगदुगी जिवंत ठेवण्याकरता, कुठंतरी राजकीय त्याच्यावरती पोळी बाजून घेण्याकरता फसलेल्या आणि सपशेल हताश आमच्या राजकीय विरोधकांना पाठिंबा देण्याकरता एकमेकाला या असं आवाहन करावं लागतंय. यातच विशालजी सगळं आलं आणि या माध्यमातून, आपल्या माध्यमातून देशाच्या तरुणाईला मला एक सांगायचंय, एक आवाहन करायचंय की या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या लोकांचा अजेंडा आपण तपासा. या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या लोकांची नेमकी राजकीय निष्ठा कोणाच्या पायी आहे ते आपण तपासा. यापूर्वी ज्या पद्धतीनं, अशाच पद्धतीनं इतर आंदोलनं हायजॅक करून आपला राजकीय अजेंडा राबवण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या आणि आता अयशस्वी ठरत असलेल्या काही राजकीय पक्षांनी, जसं उदाहरणार्थ आप, या मंडळींनी या व्यासपीठाचा वापर आपल्या फायद्यासाठी, राजकीय फायद्यासाठी कसा करून घेता येईल आणि राजकीय असंतोष कसा माजवता येईल याच्याकरता विशालजी हे सगळं रचलेलं कुभांड आहे. बरं. आणि अत्यंत वाईट पद्धतीनं या देशाची सिस्टीम, या देशामधली व्यवस्था, याच्या विरोधामध्ये अक्षम्य असा क्षोभ. सरकारला प्रश्न विचारले पाहिजे, सरकार प्रश्नांकरता तयार आहे, सरकार लोकांना त्याचं उत्तर देण्याकरता तयार आहे. परंतु अशा पद्धतीनं
संपूर्ण देशामधल्या तरुणाईला एकदम रस्त्यावरती उतरून देशामध्ये अराजक निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये जी अयशस्वी तयारी होती बरं. किंवा जो अयशस्वी प्रयत्न होता तो पूर्णपणे आता फसलेला आहे. आणि अक्षरशः आता या आंदोलनाला कोणतरी जा असं सांगायची वेळ जेव्हा राजकीय आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती येते, त्यावेळेला या आंदोलनाची ग्रॅव्हिटी काय, या आंदोलनाला पाठिंबा किती आणि या आंदोलनाला किती महत्व द्यायचं हे माध्यमांनी सुद्धा ठरवणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. निश्चितच आहे, दोन्ही बाजू समोर याव्या यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. जयेशजी, सरकारचा देखील आरोप आहे ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकार असंवेदनशील आहे अशा प्रकारचं विधान केलं जातं, त्यावेळेला अजितजींनी उत्तर दिलेलं आहे की या सर्व व्यासपीठांचा, वेगवेगळ्या आंदोलनांचा राजकीय हेतूसाठी केलेला दुरुपयोग आहे. जयेशजी. जे ऐकून घे. जयेशजी, अनम्यूट कराल आपण स्वतःला. कारण हल्ली सत्ताधाऱ्यांची ऐकून घ्यायची मानसिकता नाहीये त्यांना. खूप एक क्रमांक. जी, माझा आवाज हा, आता येतोय आवाज, बोला. ऐकून. जी, काय झालंय की जेवढा वेळ मी शांतपणे ऐकून घेतलं, मला खात्री अजितजी तसंच ऐकून घेतील. कारण की हल्ली राज्यकर्त्यांना ऐकून आपण एकेका प्रश्नाकडे येऊयात, अनंतपणे येऊयात. मूळ आपला प्रश्न असा आहे की राजकीय राजकारण कशाला म्हणतात, तर जी कृती समाजाच्या एका वर्गाला समाजाच्या हिताची असते, अशा झालं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती राजकारण झालं पाहिजे का? हो, झालं पाहिजे. शिक्षकांच्या प्रश्नावरती राजकारण झालं पाहिजे का? हो, झालं पाहिजे. की ज्यातून सर्वसामान्य जनतेचं भलं करता यावं. जर ह्या जनतेशी निगडीत प्रश्नांवरतीच जर आंदोलनं झाली नाही तर मग राजकारण कसलं करायचं? तुम्ही किती आमदार फोडले, आमची रेट काय असावा, असेल तर वंदनीय बाळासाहेब म्हणले तसं हे गजकारण आहे. जे आहे त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्टपणे येत नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर पुन्हा एक नवा विक्रम नोंदवण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्या स्थानी आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना देखील मागे टाकलं. 12 जुलैपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ हा 2430 दिवस म्हणजेच सुमारे 6 वर्ष 7 महिने इतका झालेला आहे. या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळं असं स्थान निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचं योगदान हे सर्वात मोठं असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून एक फार मोठं योगदान मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलं आहे. याचा आमच्यासारख्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. आज देवाभाऊंनी महाराष्ट्राच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान लिहिलंय. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत 3ऱ्या क्रमांकावर पोहोचत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. देवाभाऊ, तुमचा प्रवास आम्हा असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. संकट आली, टीका झाली, राजकीय चढ उतार सुद्धा आले, पण महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी तुम्ही कधीही ढळू दिली नाही. तुमचं नेतृत्व म्हणजे निर्णय क्षमता, विकासाचा वेग आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात निर्माण झालेला विश्वास. देवाभाऊ, मनापासून अभिनंदन आहे. मला असं वाटतं रोज विक्रम करत असताना सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्याच काळात होतो, सगळ्यात जास्त घोटाळे त्यांच्याच काळात होतात, सगळ्यात जास्त कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण त्यांच्याच काळात निर्माण होते. या पण गोष्टीकडे बघितलं पाहिजे. नुसता विक्रम जास्त दिवसाचा करण्यापेक्षा जास्त कार्याचा सुद्धा होण्याची आवश्यकता आहे.
आणि या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता कपिल ढोके पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचे प्रवक्ता अमोल मातेले. दोन्ही मान्यवरांचे यावेळेला स्वागत करतो. कपिल ढोके पाटील, मला तुमच्याकडनं प्रतिक्रिया हवी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्या नेत्यांमध्ये तिसरं स्थान मिळवणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं यश मानावं का? विशालजी, कसं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये तिसरा क्रमांक देवेंद्रजींनी मिळवला. ठीक आहे, एक विक्रम त्यांच्या नावावरती आज लिहिला गेला, त्याबद्दल बरं. त्यांचं मनापासून अभिनंदन. पण हा विक्रम म्हणजे काही देवेंद्रजींचं यश असं मानता येणार नाही. किती काळ मुख्यमंत्री राहिलो यापेक्षा त्यांचा कार्यकाळ कसा गेला. आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, किती जगलो यापेक्षा कसं जगलो याला फार महत्व असते. आणि मुळात देवेंद्रजींनी त्यांचा, मला वाटतं काहीतरी 2430 दिवसाचा कालावधी त्यांनी पूर्ण केलाय माझ्या माहितीनुसार, बरोबर आहे ना? बरोबर. 2430 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती प्रमाणात विकास झाला याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. किती प्रमाणात भ्रष्टाचार त्यांच्या काळामध्ये झाला, किती प्रमाणात त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. मुळात देवेंद्रजींच्या या तिसऱ्या क्रमांकाचा जो त्यांनी विक्रम केला की सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले ते आता तिसरे नेते आहेत, परंतु त्यांच्या या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर कधी युरियाच्या किंवा डीएपीच्या खतासाठी रस्त्यावर नसणारे लोक यांच्याच कार्यकाळामध्ये रस्त्यावर शेतकरी यायला लागले. एमपीएससीचे असतील, नीटच्या परीक्षेचे असतील, हे सगळे लोक, विद्यार्थी यांच्याच कार्यकाळामध्ये रस्त्यावरती यायला लागले. कर्जाचा सुद्धा विचार केला पाहिजे. यांनी एक विक्रम केला, पण दुसरा विक्रम सुद्धा देवेंद्रजींनी करून ठेवला की ज्यावेळी ते मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर राज्यावरती 3 लाख कोटीचं कर्ज होतं, ते आज 11 लाख कोटी रुपयाचं झालं. हे सुद्धा यांच्याच कार्यकाळामध्ये झालं ना, याची सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. कार्यकाळ वाढला, विक्रम केला, याबद्दल अभिनंदन आहे, पण याही गोष्टी आता आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बरोबर आहे कपिलजी, एक विरोधक म्हणून तुमचे मुद्दे मला लक्षात आले. मात्र यापूर्वी सर्वाधिक कार्यकाळ जो होता तो शरदचंद्र पवार यांच्या नावावरती देखील होता. त्यांच्याच पक्षाचे ॲडव्होकेट अमोल मातेले सुद्धा आपल्याबरोबर आहेत. अमोलजी, मुख्यमंत्री पदाचा दीर्घ कार्यकाळ हा प्रभावी नेतृत्वाचा पुरावा असतो का? बरोबर आहे. आदरणीय पवार साहेब देखील या राज्यामध्ये 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु जेव्हा एखाद्या घटनात्मक पदावर मुख्यमंत्री म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती विराजमान होते, तेव्हा त्यांनी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी निर्णय घेतले गेले पाहिजे, राज्यासाठी काम केलं पाहिजे, विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे. परंतु हे आदरणीय पवार साहेबांनी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती जपण्याचं काम केलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंत चव्हाण साहेबांनी जो वारसा आणि वसा घालून दिला, त्या पाऊल ठेवून आतापर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्यांनी काम केलं. परंतु 2014ला देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र कुठे होता, भ्रष्टाचार किती प्रमाणात फोफावलेला आहे, सूडबुद्धी वाढलेले, विरोधकांना नामशेष करायचं, त्याचबरोबर त्यांची पक्ष फोडायचे. ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले भ्रष्टाचाराचे 2014च्या अगोदर, आणि त्यांनाच आपल्या पक्षामध्ये पावन करून त्यांना मोठ्या मोठ्या पदावर बसवण्याचं काम केलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षासाठी अहोरात्र झटणारे, त्यांनी कष्टाने पक्ष उभा केलेला, आज ते कुठेच दिसत नाही. परंतु पक्षाच्या ह्या सगळ्या सत्तेमध्ये आल्यानंतर इतर पक्षाच्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला, आणि भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं 2014ला. परंतु त्यांनी त्या ठिकाणी देखील विश्वासघात केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांनी घोषणा देऊन मोठ्या मोठ्या घोषणा केल्या. अरबी समुद्रामध्ये थाटामाटात त्यांनी स्मारकाचं उद्घाटन केलं. देशाचे पंतप्रधान आले, परंतु एक वीट देखील रचली गेली नाही. म्हणजे असे अनेक विक्रम ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर यांनी जे करायला पाहिजे होते असे त्यांचे विक्रम आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची म्हणून सांगायचं पण द्यायचं काहीच नाही, मराठा बांधवांना आरक्षण द्यायचं म्हणून सांगायचं पण द्यायचं काहीच नाही. परत एका बाजूने कोर्टामध्ये दुसरे वकील नेऊन लावायचे, त्या ठिकाणी अडकवायचा प्रयत्न करायचा. अशा अनेक ठिकाणी सूडबुद्धीने हे मुख्यमंत्री वागलेले आपण पाहिले आहोत. सकाळी पहाटेचा शपथविधी असेल, म्हणजे अनेक ज्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे एखादा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो पक्षाचा अभिनिवेश बाजूला ठेवून आपल्या राज्यासाठी काय आणता येईल, आपल्या राज्यासाठी काय करता येईल, हे जे काही प्रयत्न करायला पाहिजे होते. प्रत्येक तरुणांना रोजगार दिला गेला पाहिजे, तरुणांचे प्रश्न ऐकले गेले पाहिजेत. आपल्या राज्यातील उद्योगधंदे इतर राज्यामध्ये पळवून नेले जातात, यावर यांचं लक्ष नाहीये. आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना
प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी सुधारणा केल्या. बरं. अनेक MIDC नवीन नवीन उद्योगधंदे आणले. मुंबई शहरामध्ये जे आपण BKC बघतोय आज, ते पवार साहेबांची देण आहे. हिंजवडी सारखा मोठा तिथं त्या ठिकाणी IT पार्क आणलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी तरुणांना, लाखो लोकांना, तरुणांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. असे पुरोगामी शेतीसाठी क्रांती केलेली आहे. पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री असताना महिलांना त्या ठिकाणी आरक्षण देऊन महिलांना देखील सहभागी करून घेतलं. सगळ्या क्षेत्रात म्हणजे वायुदलामध्ये असेल, सैन्य दलामध्ये, पायदळ असेल, सगळ्या याच्यामध्ये महिलांना त्या ठिकाणी स्थान देण्याचं काम केलं. आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना या देश आपलं अन्नधान्य आयात करणार होता, परंतु आपण या देशाचे साहेब कृषी मंत्री झाल्यानंतर या देशामध्ये स्वयंपूर्ण अन्नधान्यामध्ये झालो, आपण दुप्पट तिप्पट निर्यात करू लागलो. पवार साहेबांनी 2008ला या देशामध्ये 71,000 कोटीची कर्जमाफी केली. त्यामध्ये 4 ते 5 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला. सरसकट कर्जमाफी केली. कोणते अटी शर्ती निकष लावलेले नाहीत. म्हणजे पवार साहेबांनी एवढं तेजस्वी काम केलेलं आहे. यांची आणि पवार साहेबांची तुलना कुठेच होऊ शकत नाही. यांना खूप चांगली संधी असताना देखील देवाभाऊनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये ही संस्कृती आणलेली आहे सूडबुद्धीची, आणि आपण लोकांनी किती भ्रष्टाचार जरी केला, किती जरी गुन्हेगारी केली, त्याला पाठी घालण्याचं काम देखील देवाभाऊंनी केलेलं आहे. म्हणजे आज आपण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? कुठेच दिसताना दिसत नाही. वारीमध्ये एक ट्रकवाला येतो आणि वारकऱ्यांना उडवतो. म्हणजे तुम्ही उडवल्यानंतर त्या नागरिकांना 5-5 लाख रुपये म्हणून जाहीर करतात. त्यांना पिण्यासारखं पाणीची स्वच्छता देऊ शकत नाही. अमोलजी, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे ते घेतले गेले नाही. अशा अनेक घटना आहेत. मुंबई शहरामध्ये काल देखील एका इमारतीमध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत. अशा रोज घटना आपण बरं, कायदा सुव्यवस्थेवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. एका बाजूला कुठे कुठे अपयश आलं हे काँग्रेस सांगताना दिसतं. भाजपची बाजू जाणून घेणं गरजेचं आहे. भाजपचे प्रवक्ते समीर बाकरे यावेळेला आपल्यासोबत आहेत. समीरजी, आतापर्यंत झालेल्या चर्चेमध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांचा किती कार्यकाळ आणि आता जो नवा विक्रम देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावावरती मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळासंदर्भातला झालाय त्यावरती आपण चर्चा करतोय. मला सांगा, देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्र पवार यांना कार्यकाळाच्या बाबतीत मागत टाकणं हे केवळ आकडेवारीचं यश म्हणायचं की राजकीय कामगिरीचं म्हणायचं? भाजपचं यावरती काय मत आहे समीरजी? बघा, मला तसं म्हणायचं आहे की देवेंद्रजींचं यश, मला इको येतो ऍक्च्युली. तांत्रिक अडचण आम्ही दूर करू, तोपर्यंत तुम्ही बोलू शकता. बघा, देवेंद्रजींचं यश जे आहे महाराष्ट्राच्या जनतेचं यश आहे. आज त्यांचं जे सगळ्या क्षेत्रातलं जे यश आहे, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा ऍग्रिकल्चर असो किंवा शहरी सुव्यवस्था असो, आज बघा गडचिरोलीमध्ये जेवढा विकास होत आहे तेवढाच मुंबईमध्ये होतोय. म्हणजे जेव्हा जो गडचिरोली जिल्हा ज्याला म्हणजे वाळीत टाकल्यासारखं राहायचा असतो, पहिला जिल्हा म्हणून महाराष्ट्राचा इमर्ज होतोय. तर कसं आहे, देवेंद्रजींचा विकास हा सर्व क्षेत्रांमध्ये आणि सर्व राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे. पहिलेचे जे राज्यकर्ते होते, माननीय शरद पवार साहेब असो, त्यांनी बारामती आणि आजूबाजूच्या ह्याच्यात विकास केला. काही जे आधीचे नेते होते ते मुंबई पुणे या क्षेत्रात विकासाचा विचार करायचे. तर मला असं म्हणायचं आहे की सर्वसमावेशक जे आणि सगळ्या महाराष्ट्राच्या समस्या जाणून घेणारं नेतृत्व आहे. म्हणजे कसं आहे, विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, क्षेत्रीय विकास काय असतो, क्षेत्रीय बॅकलॉग काय असतो, देवेंद्रजींना चांगल्या तऱ्हेने माहिती होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी जो अभ्यासपूर्ण विकास केलाय आणि जनतेने त्यांना साथ दिली आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडनं आशेने पाहते. आणि आज तुम्ही अपोजिशनचे लोक असतील, परवाच पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणाले की हो देवेंद्र दिलेली नाहीये. तुम्ही लाडक्या बहिणीची योजना आणि लाडक्या बहिणींना बघा, मला बोलू द्या. महिलांना तुम्ही बात केलेली आहे. जनतेने साथ दिली आहे. जनतेने तीनदा देवेंद्रजींना निवडून दिला ना. अरे दादा, देवेंद्रजींना तीनदा निवडून दिलाय. 3दा निवडून दिलाय. 14, 19 आणि तुम्हाला जनतेला माहितीये. तुम्ही लोकशाहीच्या घोट्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आज तुम्ही सत्तेवर आहात ना, ही तुमची एक प्रकारची मुद्रा आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं नाही. जनतेने निवडून दिलं तुम्ही त्या लाडक्या बहिणींच्या पोटावर लाथ मारण्याचं काम केलं तुम्ही. तुम्हाला नैतिक अमोल मातेलेजी, तुमचा आक्षेप लक्षात आला. त्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात समीरजींकडून. समीरजी बोला. बघा, यांचं फ्रस्ट्रेशन दिसतंय. यांना 2014, 19 आणि 24 तीनदा सलग देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका जिंकल्या. दरवेळेला 122, 105
137. अरे वा, आम्ही ऐकून तर घ्या, माझं तर ऐकून घ्या पहिले. अहो ऐकतो दादा, ना मी, तुम्ही बोल- ऐकतोय तुम्हाला. ऐका ना, तर मध्ये मध्ये तुमची कशाला किंमत आहे. बोलताय? तुम्ही मध्ये मध्ये खोटं नका बोलताय बोलू ना. तुम्ही. रेटून- अरे तर तुम्ही तुमचं सांगा ना, काय खरं आहे? जनतेने तुम्हाला उघडं पाडलंय, जनतेने तुमचा खोटा. विलासजी यांना सांगा, मध्ये बोलून काही फायदा नाही होणार, दर्शकांना काही ऐकू नाही येणार. आज मला सांगा, 2014, 19, 24 काय तुम्ही जनतेला असं समजता का जनता सगळी सुज्ञ असते? त्यांना समजतं कोणची पार्टी विकास करू शकते, कोणत्याच नेतृत्वात दम आहे. अहो तुमच्या पार्टीच्या काय हालत झाली आहे बघा. ती जनता आहे, सगळ्यात राजकीय दृष्ट्या सुज्ञ जनता आहे. त्यांनी 3दा देवेंद्रजींना निवडून दिलं. अरे अहो दादा, तुमचे हे सगळे जे सगळ्या ज्या जुन्या कॅसेट, तुमच्या कॅसेट जनतेला कंटाळा आलाय. तुमचा अजेंडा काय आहे जनतेसाठी? पक्षाच्या अंतरामध्ये पक्ष फोडला तुम्ही. अजेंडा घरं फोडलं तुम्ही. सगळ्यांसमोर ईडी, सीबीआय, देवेंद्रजींनी सगळ्यांसमोर सीबीआय अजेंडा यांची भीती ठेवला. दाखवता तुम्ही. जनतेने त्यांना तुमच्या निवडून धमक दिलंय. असेल ना या आणि जनतेमध्ये. तुमच्यावर जनतेचा बिलकुल विश्वास नाहीये. अहो, तुम्ही देवेंद्रजींच्या पोलिसांना पुढे नेतृत्वात करता, ईडी, भारतीय जनता सीबीआय, पार्टीवर, आयटी, महायुतीवर. या सगळ्या अरे डिपार्टमेंटचा तुम्ही काय सीबीआय आणि ईडी या दुरुपयोग गोष्टी करता. करता? आज निवडणूक विकास, आयोगाचा मुंबईचा दुरुपयोग विकास करता. सांगा. चला मुंबईच्या तुम्ही सगळे- विकासावर चर्चा करा. पाटील मुंबईच्या मला विकासावर सांगा, चर्चा आता जी करा. चर्चा सुरू आहे अमोल मातेलेजींमध्ये आणि समीरजींमध्ये, मला सांगा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळापेक्षा त्यांच्या कामगिरीला अधिक महत्व दिलं पाहिजे का? बालाजी गाडे पाटील. बघा विलासजी, मला असं म्हणायचं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्रजींना 3 वेळा निवडून दिलेला आहे आणि 3ही वेळा त्यांनी विकासाचं राजकारण बरं. केलंय. आज मला सांगा, जनतेसमोर त्यांनी विकासाचा ब्लूप्रिंट ठेवलाय. बरं. मुंबई असो बाकी किंवा सगळ्या राज्यात त्यांनी जो विकास केला, यांच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी 5% तरी केलाय का हो? बरं. आज मुंबईमध्ये एवढ्या वर्ष, बरं, मी 25 वर्ष कपिलजींना झाले. प्रश्न करतोय. कपिलजी, मला एक सांगा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळापेक्षा त्यांच्या कामगिरीला अधिक महत्व दिलं गेलं पाहिजे का? मी आता विशालजी दोन्ही मित्रांचं ऐकत होतो. हो. देवेंद्रजींना 2430 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आणि त्यांनी या 2430 दिवसाच्या कालावधीच्या माध्यमातून सर्वाधिक काळ राहिलेले 3ऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून आज विक्रम केला. कोणीतरी एखादा विक्रम करतो त्यावेळी साहजिकच आपण तो आपल्या पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो त्याचं अभिनंदन करत असतो. बरोबर आहे. देवेंद्रजींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आता माझे मित्र समीर भाऊ भाकरे सांगत होते की इन्फ्रामॅन आहे वगैरे 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 सगळं काही आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, विक्रम हा कामगिरीवरती नसतो तर त्या कार्यकाळावरती अवलंबून असतो. बरं. किती दिवस काढले त्यापेक्षा ते कशा पद्धतीने काढले हे सगळ्यात महत्वाचं आहे. देवेंद्रजींच्या या 2430 दिवसाच्या कालावधीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं वास्तव सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. विक्रम करणं वेगळं, विक्रमाचा उत्सव करणं वेगळं आणि दुसरीकडे वास्तव वेगळं आहे. कधीही न पाहिलेला शेतकरी युरियाच्या खताच्या पोत्यासाठी सकाळी 4 वाजतापासून लाईन मध्ये लागलेला आपल्याला दिसतो. तो देवेंद्रजींच्याच कार्यकाळात दिसतो. कधीही रस्त्यावर नसणारे विद्यार्थी आज समीरजी येणार मी आपल्याकडे. समीर बाकरेजी, मी तुमच्या मदत बोललो नाही, तुम्हाला पूर्ण वेळ तुमचा भेटेल, मला पूर्ण करू द्या. कधीही एमपीएससीच्या आंदोलनासाठी एमपीएससीचे विद्यार्थी आपण रस्त्यावरती पाहिले नाहीत. देवेंद्रजींच्या कार्यकाळात आज ठिकठिकाणी एमपीएससीचा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावरती आपल्याला दिसतात. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार म्हणून हे लोक सत्तेत आले होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं का हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर, आर्थिक प्रगती सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी पुन्हा एकदा सांगतो की देवेंद्रजींनी ज्यावेळी राज्याचा कारभार 2014 मध्ये हाती घेतला त्यावेळी महाराष्ट्रावरती 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं. आज ते कर्ज 11 लाख कोटी रुपयांचं झालं. हा सुद्धा विक्रम देवेंद्रजींच्याच नावावरती द्यावा लागेल. बरं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणच्या सिंधुदुर्गामध्ये बांधला आणि तो 2 महिन्यात कोसळला. हा सुद्धा विक्रम देवेंद्रजींच्याच नावावरती द्यावा लागेल. मिसिंग लिंक 6700 कोटी रुपये खर्च करून बांधला आणि पहिल्याच पावसात त्याला खड्डे पडले, त्याची दरड कोसळली. हा सुद्धा विक्रम देवेंद्रजींच्या 2430 दिवसामध्ये झाला. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तरुणांचे प्रश्न तसेच आहेत, रोजगाराचे प्रश्न तसेच आहेत. देवेंद्रजींच्याच काळामध्ये महाराष्ट्रातल्या मोठ्या गुंतवणुका, वेदांता फॉस्कॉन सारखा महत्वाचा प्रकल्प हा गुजरातमध्ये गेला. देवेंद्रजींच्या काळामध्ये बेरोजगार लोकांची संख्या सुद्धा तितक्याच ताकदीनं वाढली. हे सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बरं, हे झालं तुमचं अनालिसिस ॲज अ काँग्रेस आणि अमोलजी तुमचं अनालिसिस. समीरजी, मला सांगा आता विरोधकांसाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे? विशालजी अर्धा मिनिट. बघा कसं आहे विशालजी, मला तर असं म्हणायचं आहे की काँग्रेस पार्टीचं सुद्धा आशा देवेंद्रजींकडनंच आहे, यांच्या बोलण्यावरनं लक्षात येतं. आणि कसं आहे, इतकं खोटं बोलायचं, मिसिंग लिंक बद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत स्टेटमेंट केलं,
क्लिअरली सांगितलं. दुसरं जे आहे, मराठवाडा आणि विदर्भात एवढा दुष्काळ पडायचा, काय केलं हो काँग्रेसने 60 वर्ष? फक्त शेतकरी आत्महत्या व्हायचे. आज देवेंद्रजींनी नदी अरे आता मी तुमच्यामध्ये बोललो नाही ना, मी तुमच्या मध्ये नाही बोललो ना. काय केलं असं विचारतोय म्हणून कपिलजी, सांगता. आम्ही कधी कपिलजी, मी विक्रमांचा तुम्हाला उत्सव सांगतोय साजरा ना. केले नाहीत. विक्रम केला म्हणून उत्सव कपिलजी, करतात. मला लाज बोलू वाटली द्या. पाहिजे देवेंद्रजींना. कपिल, अरे त्यांच्याच लाज कार्यकाळामध्ये वगैरेच्या सगळ्या गोष्टी गोष्टी तुम्ही घडल्या. नका करू. असं कसं मान्य करत नाही तुम्ही विलासजी, लोकं? समीरजी, आपला मुद्दा पूर्ण करा आधी. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का? कपिलजी आपण उत्तर घेऊयात भाजपकडून. काय साध्य करणार आहे? बघा नदी जोड प्रकल्प 1 लाख कोटीचा देवेंद्रजी करतात आहे. त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणार आहे. आणि काहीच नाही केलं ना. 60 वर्ष नुसतं अरे तुम्हाला दुसरं काय येतं? नुसते आरोप करण्याशिवाय तुम्हाला काय येतं? जनतेसाठी काम करावं लागतं. मग माझं तुमच्या म्हणणं काय, प्रदेशाध्यक्षांनी माझा एक पूल प्रश्न नाही बांधला आणि ते देवेंद्रजींना सांगतायत. आणि दुसरं कसं आहे, देवेंद्रजी पुन्हा बद्दल एकदा जे आहे सांगतो, समीर बाकरेजी, अरे तुमचं कपिलजी statement सांगा ना, मागे घ्या. कपिलजी एक एकदा पुल नाही सांगा. बांधला याचा अर्थ काय समजता? कपिलजी एक मिनिट मला बोलू द्या. अहो, मुंबईमधला एक मिनिट मला बोलू द्या. वाटचाल का देवेंद्रजींनी अरे बांधला? गंगाधर पंतांनी बांधला. कपिलजी, देशाच्या 40% एफडीआय महाराष्ट्रात येते. तुम्ही काय इन्व्हेस्टमेंटची गोष्ट करताय? तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंटचे आकडे नाही पाहिजे. 40% देशाची एफडीआय महाराष्ट्रात येते. अरे याच्याबद्दल काय बोलताय? अमोलजी येतो. जर बोलत राहतील मध्ये मध्ये तर काही अर्थ नाही. या चर्चेला काही अर्थ नाही. उत्तर द्या ना. यांना सहन नाही होत ना. यांना खरं सांगितलं की सहन नाही होत आहे. देशाच्या 40% एफडीआय महाराष्ट्रात येतोय, ही वास्तविक. अहो, वेदांता आपल्याला पप्पांचा हे प्रकल्प काय- गुजरातमध्ये गेला हे मान्य नाही का? देशातल्या राज्यातला इन्व्हेस्टमेंट गुजरातला चाललं हे मान्य नाही का तुम्हाला? विशालजी, सगळ्यांना माहिती आहे. अमोलजी येतोय आपल्याकडे. 60% बघा विशालजी, हा, यांना हा. आकडेवारीवर विश्वास नाहीये, यांना रिझर्व्ह बँकेवर विश्वास नाहीये, यांना डायव्हर्सचे जे आमचे अग्रीमेंट झाले, विदर्भात एवढा विकास होतोय. मी स्वतः नागपूरवर येतो, नागपुराचा आणि विदर्भाचा विकास बघून घ्या. आज तुम्ही पहा मराठवाड्यात एवढे प्रकल्प येतात आहे. पश्चिम महाराष्ट्रात आले, यांच्या काळात कोणते प्रकल्प आले? आणि इतकं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईत देवेंद्रजींनी केलं. मेट्रोची लाईन करून आज मला सांगा गडचिरोलीचा विकास केला. समीर बाकरे, समीर भाऊ, तुम्ही विकास जो केलाय ना, त्याचा तुम्ही जर केला असेल तर जनता आणि आम्ही त्याचं समर्थन करू. आम्ही काही महाराष्ट्राच्या विरोधात नाहीये. जे केले तर आम्ही केले म्हणणार. पण तुम्ही आता काय म्हणालात, देवभाऊंचा चेहरा दाखवून आम्ही 3 वेळा सत्तेत आलात. मला सांगा, 2014ला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा चेहरा दाखवला आणि तुम्ही सत्तेमध्ये आलात. देवभाऊंचा चेहरा 14 ते 19 पर्यंत मुख्यमंत्री होते, त्यांचा चेहरा दाखवला आणि तुमची सत्ता गेली. 104 वर तुम्ही आलात. 2024ला तुमचा मुख्यमंत्री कोण होता? या राज्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता. त्यांचा चेहरा दाखवून तुम्ही सत्तेवर आलात. म्हणजे तुम्ही देवाभाऊंचा चेहरा लावून कुठेही मुख्यमंत्री झालेले नाहीयेत. देवाभाऊ दुसऱ्यांचे चेहरे दाखवून मुख्यमंत्री झालेले आहेत, हे लक्षात घ्या. हा त्यांचा विक्रम आहे. त्याचबरोबर तुम्ही सांगितलं आम्ही एवढे आकडेवारी एफडीने एवढं आणलं. मग एवढं जर आणलंय तर ते इतर बेरोजगारी का वाढलेली आहे? तुम्हाला टीटीची परीक्षा घेता येत नाही, नीटच्या परीक्षा घेता येत नाही. तुम्ही आता संवाद साधतोय ही काँग्रेसची देणी, लक्षात घ्या. आता आम्हाला बोलत आहे तुम्ही सत्तेची दाखवणार का आम्हाला? समीर भाऊ तुम्हाला हात जोडतो. इथे जरी सत्तेचे मत दाखवणार. अमोलजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण समीरजींकडून घेऊयात. तुम्ही एवढं चुकीची माहिती दिली तर आम्ही बोललो नाही. समीरजी, मला बोलू द्या समीर भाऊ. बघा समीर भाऊ, मला 2014 मध्ये आम्ही निवडणूक माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात लढलो आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री तुम्ही झाले. सांगा ना, आणि आंतरराष्ट्रीय तुम्ही स्मारक अहो, बनवतो, थांबा ना, मला छत्रपती बोलू शिवाजी तर द्या. महाराज त्याचं अरे उद्घाटन मला केलं. बोलू द्या ना. त्या उद्घाटनावर तर 36 अरे कोटी मला रुपये बोलू खर्च तर द्या, केले. तुम्ही मला एक बोलू वीट द्या. रस्ते केली नाही. हा कोणता तुमच्याकडे विषय खोटा हा कोणी कोणता सांगा ना. प्रकार आहे? छत्रपती अहो, शिवाजी यांना बोलू महाराजांचा तर- आशीर्वाद यांना घेऊन उत्तर तुम्ही द्यायचं नाहीये. या राज्यामध्ये सत्तेमध्ये आलात. 36,000 कोटी रुपये खर्च केले, परंतु एक वीट रस्ते केली नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं. सांगा ना मला तुम्ही, अरबी समुद्रात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला, त्या ठिकाणी स्मारकात उद्घाटन केलं. मला इथं दाखवा ना तुम्ही काय बरं, आरोप प्रत्यारोप सातत्यानं होत असतील, मात्र दरवेळेला महाराष्ट्राला एक वेगळं त्या ठिकाणी असलेले मुख्यमंत्री असतील, नेतृत्व हे मिळालेलं आहे. प्रत्येक नेतृत्वाच्या संदर्भामध्ये अशी तुलना होणं हे साहजिक आहे. मात्र आज कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये काय घडलं, कशा प्रकारे महाराष्ट्र पुढे गेला, या संदर्भातल्या चर्चेमध्ये आपण तिन्ही मान्यवर उपस्थित झालात आणि आपापल्या पक्षाची बाजू मांडलीत. त्यासाठी आपले तिघांचेही खूप खूप धन्यवाद.
आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.